व्यासपीठावर विराजमान आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री परम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले नामदार राहुलजी नार्वेकर, अध्यक्ष माननीय रामजी शिंदे, या कार्यक्रमात उपस्थित असलेले माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, जयकुमारजी नामदार गोरे, सर्व लोकसभा व राज्यसभा याचे सदस्य, निरनिराळ्या संस्थांचे अध्यक्ष आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज माझ्या जीवनातला हा उत्तुंग असा दिवस आहे. मी माझ्या वयाची 91 वर्ष पूर्ण करून 92व्या वर्षामध्ये आषाढ पौर्णिमेला प्रवेश केला. इतक्या वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक लोकांचा संबंध आला. विशेषतः या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगेन की माननीय मुख्यमंत्र्यांचे वडील स्वर्गीय गंगाधरपंत फडणवीस हे आणि आम्ही विधान परिषदेत बरोबर सदस्य होतो. त्या निमित्तानं देवेंद्रजींच्या घरी जायचं व्हायचं, अंगणामध्ये शाखा चाललेली असायची. त्या निमित्तानं देवेंद्रजींच्या मातोश्री सरिताताई यांचाही चांगला परिचय झालेला होता. आणि दुसऱ्या क्रांतिकारी महिला शोभाताई फडणवीस या मंत्री होत्या आणि अतिशय डॅशिंग अशा ह्या महिला होत्या. या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांनी मला क्षमा करावी. वेळ थोडा आहे, सोंग फार आहेत आणि म्हणून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. हे योगायोगच देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला आले आणि त्यांचा घरगुती परिचय घरच्या सगळ्या लोकांच्या असल्यामुळे माझे एक बंधूच आले या कार्यक्रमाला असं मी मानतो. आज आपण इथं जमलो या संस्थेच्या काही उपक्रमांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं. 92 साल होतं, आम्ही बाबरी मशीद पाडायला गेलो होतो. त्यामुळे वातावरण तंग होतं. मार्चमध्ये विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झालं आणि आम्ही सगळ्यांनी ते अधिवेशन चालून द्यायचं नाही असा घोळ घातला. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री, त्यांना काही करून अर्थसंकल्प पास करून घ्यायचा होता. तिसऱ्या चौथ्या दिवशी सभागृह बंद पडलं. ते एका दारातनं बाहेर आले, मी एका दारातनं बाहेर आलो. विधान परिषदेचा सभापती होतो, हे विरोधी पक्ष नेता होतो. मला म्हणले, अण्णा चला चहा प्यायला. आणि त्यांच्या खोलीमध्ये गेलो आणि म्हणले, हे काय चाललंय, काय व्हायचं? हे म्हणलं, तुमच्या पापाची फळ आहे. त्यांच्या तोंडावर हे ऐकलं.
असं का बोलताय, असं का बोलताय नव्हे म्हणलं. ते बाबरी मशीद आम्ही पाडली, आमचा राम तिथे म्हणलं किती वर्ष कैदेत राहिला, त्याला सोडवल्याचा आनंद लुटण्यासाठी म्हणलं पाडली. सांगायचं तात्पर्य हे की अशा धकाधकीच्या राजकारणामध्ये सुद्धा मी सगळ्यांच्याशी संबंध ठेवत, विरोधक असोत कोणी असोत त्यांच्याशी संबंध ठेवीत गेलो. आणि म्हणून मला 17-18 वर्ष MLC पद भोगायला मिळालं. विरोधी पक्ष नेत्यापासून ते पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री, 8 खात्याचा मंत्री होतो मी. त्या सगळा महाराष्ट्र टँकर मुक्त कुणी केला असेल तर तो अण्णा डांगेंनी केला. अण्णा डांगेंनी केला. सगळ्या गावांना पाणी दिलं. इथं आमच्या तासगाव तालुक्यामध्ये एक गाव आहे, डोंगराच्या असा कुशीत आहे, कुठनंच पाणी न्यायला वाट नाही. मी डोंगराला बोगदा काढला आणि त्या गावाला पाणी आणलं. आमचं सरकार बदललं, दुसरं सरकार आलं, आराराबा वर्द धोतर करून त्या पाण्यात नाचलं. पण सर्व गावांना पाणी द्यायचा जो शब्द दिला होता तो आम्ही त्यावेळी पूर्ण केला. महाराष्ट्र टँकर मुक्त केला. अशा अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु मुख्यमंत्र्यांना पुढं जायचं असल्यामुळे मी फार माझं भाषण लांबवत नाही. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. आदरणीय अण्णांनी आपल्या जीवन प्रवासातली सोनेरी